नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. युक्रेन रशिया युद्धाला आता 3 महिन्यांहून अधिकचा काळ लोटलाय. मात्र हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन माघार घेण्यास तयार नाहीयेत, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचं सैन्य प्राणाची बाजू लावून खिंड लढवतायत. हे युद्ध पुतिन यांच्यासाठी मिशन इम्पॉसिबल ठरल्यामुळे रशियानं आपली रणनीती आता बदलली आहे. पाहुयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट. युक्रेन युद्ध लांबल्यामुळे व्लादिमीर पुतिन यांची जगासमोर नाचक्की झाली आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही रशियन सैन्याला युक्रेनवर पूर्णपणे ताबा मिळवता आला नाही. त्यामुळे पुतिन यांचा चांगलाच तिळपापड झालाय. खरं तर पुतिन यांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेनवरती कब्जा करायचा आहे. त्यामुळे पुतिनच्या सैन्यानं आता युक्रेनच्या डोनेस्क शहरामध्ये आपला मोर्चा वळवलाय. रशियन सैनिकांनी डोनेस्क शहरावरती सर्वात घातक शस्त्रांचा हल्ला सुद्धा सुरू केला. रशियन सैन्यात हेल वेपन म्हणून कुख्यात असलेल्या TOS-1 मल्टिपल रॉकेट लॉन्चरचा आता डोनेस्क शहरावरती मारा केला जातोय. ज्या ठिकाणी या रॉकेटचा मारा केला जातो त्या ठिकाणची अवस्था अक्षरशः नरकाप्रमाणे होते आणि म्हणूनच त्याला हेल वेपन असं संबोधलं जातं. हे एक मल्टिपल रॉकेट लॉन्चर असून त्याच्या हल्ल्यानंतर टार्गेट नेस्तनाबूत होतं. आगीच्या ज्वालांवर स्वार होत हे रॉकेट टार्गेटच्या दिशेनं झेपावतं. ते दृश्य पाहिल्यानंतर काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. ज्या ठिकाणी हे रॉकेट जाऊन धडकतं त्याची अवस्था काय होत असेल याची कल्पना आता तुम्हाला आली असेल. रशियानं या मल्टिपल रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून आजवर युक्रेनचे अनेक लष्करी तळ नष्ट केले आहेत. रशियन सैन्यानं युक्रेनवर केलेल्या मल्टिपल रॉकेट हल्ल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. यामध्ये डोनेस्क शहरातील एका परिसरात या हल्ल्यामुळे भीषण स्फोट झाल्याचं बघायला मिळतंय. आकाशात उंच धुराचे लोट निर्माण झाल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं. ज्या टार्गेटवर हे रॉकेट धडकलं होतं त्या ठिकाणी जणू छोटा अणुस्फोट झाल्याचं प्रथमदर्शनी भासतंय. रशियन सैन्याच्या ताफ्यात असलेल्या या घातक रॉकेट लॉन्चरमध्ये थर्मोबॅरिक बॉम्ब डागण्याची सुद्धा क्षमता आहे. या बॉम्ब हल्ल्यानंतर त्या परिसरातील वातावरणात एक पोकळी निर्माण होते. या बॉम्ब हल्ल्यानंतर टार्गेटच्या परिसरातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचा गुदमरून मृत्यू होतो. त्यामुळे अणुबॉम्ब नंतर हा सर्वात घातक बॉम्ब म्हणून ओळखला जातो. या बॉम्बच्या हल्ल्यानंतर टार्गेटच्या आजूबाजूचा परिसर बेचिराख होतो. वृक्ष, झाडझुडपं, इमारती, मनुष्य आणि प्राणी हे सगळं काही एका क्षणात नष्ट होतं. एखाद्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलेली व्यक्ती सुद्धा या बॉम्बच्या तडाख्यातून सुटू शकत नाही. आग ओकणारं हे रॉकेट आपल्या वाटेत येणारा प्रत्येक अडथळा नष्ट करतं. त्याचा वार इतका घातक असतो की शत्रूला बचावाची कुठलीही संधी मिळत नाही. 12 सेकंदात 24 राऊंड डागण्याची या लॉन्चरची क्षमता आहे. याचाच अर्थ टार्गेटच्या जवळचं 984 फूट क्षेत्रफळ बेचिराख होतं. हा बॉम्ब हवेतील संपूर्ण ऑक्सिजन शोषून घेतो. त्यानंतर वातावरणात एक पोकळी निर्माण होते आणि प्रचंड स्फोट होतो. हल्ल्याच्या ठिकाणी सगळं काही नेस्तनाबूत होतं. या बॉम्बच्या हल्ल्यामुळे फुटबॉलच्या 2 मैदाना एवढा परिसर नष्ट होतो.
तर 6 किलोमीटरच्या अंतरावरील टार्गेट नष्ट करण्याची क्षमता या शस्त्रामध्ये आहे. पुतीन यांच्या घातक शस्त्र साठ्यात इस्कंदर क्षेपणास्त्राचा सुद्धा समावेश आहे. युक्रेन विरोधातील युद्धात रशियाकडून या घातक क्षेपणास्त्राचा वापर केला जातोय. युक्रेन युद्धातील एक व्हिडिओ रशियाकडून प्रसिद्ध करण्यात आला. युक्रेनवरती हल्ला करण्यासाठी इस्कंदर क्षेपणास्त्राचा वापर केला जात असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. मात्र तो हल्ला नेमका कुठल्या ठिकाणी करण्यात आला याची माहिती अजूनही देण्यात आली नाही. तो हल्ला कशा प्रकारे करण्यात आला होता याचं चित्रीकरण ह्या व्हिडिओमध्ये करण्यात आलंय. युक्रेनमधील एका सैन्य स्थळावरती हा क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियन सैन्याकडून करण्यात आलाय. अलीकडच्या काळामध्ये रशियन सैन्याकडून या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. या क्षेपणास्त्रांमुळे 500 किलोमीटरवरून शत्रूच्या तळावरती हल्ला करणं शक्य होतंय. एवढंच नव्हे तर इस्कंदर क्षेपणास्त्रामध्ये जवळपास 700 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे. वेळ पडल्यास अणुबॉम्बचा हल्ला करण्यासाठी सुद्धा हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. युक्रेन युद्धात रशियन सैन्याकडून गरजेनुसार घातक शस्त्रांचा वापर केला जातो. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागावरती हल्ला करण्यासाठी घातक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास रशियन सैन्य मागे पुढे बघत नाही. मात्र त्यामुळे युक्रेनमधील निष्पाप नागरिकांना मात्र आपला जीव गमवावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे युद्ध रखडल्यामुळे पुतीन यांची चिंता वाढली आहे. चवताळलेल्या पुतीन यांनी युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले चढवण्याचा आदेश लष्कराला दिलाय. मात्र युक्रेनच्या सैन्याकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जाते. त्यामुळेच आता रशियानं डॉनबास प्रांताला टार्गेट केलंय. तसंच सेव्हेरोडोनेस्के या शहरावर हल्ला चढवण्यात आलेला आहे. युक्रेन विरोधातील युद्ध आता पुतीन यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. या युद्धात माघार घेणं म्हणजेच पुतीन यांच्यासाठी पराभवासारखंच आहे. त्यामुळेच आता पुतीन यांनी मोठ्या टार्गेटवर लक्ष केंद्रित केलंय. युक्रेन विरोधात हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. डॉनबास मधील संघर्षादरम्यान पुतीन यांच्याकडून मोठमोठे दावे केले जात आहेत. डॉनबास मधील लहान लहान शहरांवर पुतीन यांच्या सैन्याकडून तुफान हल्ला चढवण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. या शहरांना रशियन सैन्यानं वेढा घातलाय. रशियन सैन्यानं डॉनबास मधील काही शहरांवर हल्ले करण्यात आल्याचं युक्रेनकडून सांगितलं जात आहे. तसंच काही शहरांवर रशियन सैनिकांनी ताबा मिळवल्याचं युक्रेननं मान्य केलंय. रशियन सैन्याच्या हल्ल्यापुढे युक्रेनच्या सैनिकांचा इथं निभाव लागला नाही. खरं तर ही बाब व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना न रुचणारी आहे. पण डॉनबास मधील परिस्थिती युक्रेनला नाकारता येणार नाही. मानना ही पडेगा. На окремих напрямках російські угрупування мають тимчасовий тактичний успіх, і, в принципі, це не є таємницею. Але те, що українські війська там відступають, це абсолютно неправильне трактування цих дій. В окремих ділянках українські підрозділи ведуть маневрену оборону. Тобто, де можна відійти в сторону, змінити позиції, за настання сприятливих умов провести контрнаступальні дії. Там є певні території і населені пункти, які можуть переходити з рук в руки. Там आता युक्रेनमधील सेव्हेरोडोनेस्क या शहरातील परिस्थिती पहा. युक्रेनमध्ये आणखी एक मारियुपोल तयार झालंय. रशियाच्या हल्ल्यामुळे सेव्हेरोडोनेस्क इथं मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाच्या हल्ल्यामुळे शहराची भीषण अवस्था झाली आहे. रशियाच्या बॉम्ब हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याकरता इथल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय. इथं सतत बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. खरं तर डॉनबास हे युक्रेनमधील एक औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. हे लुहान्स्क आणि डोनेस्क पासून जवळ आहे. पण इथं रशियाकडून होत असलेला हल्ला पाहिल्यानंतर मारियुपोल शहराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. इथं मारियुपोल सारखी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तोफा सतत डॉनबासवर आग ओकतायत. डॉनबासच्या विविध शहरांवर मारा केला जातोय. या हल्ल्यामुळे युक्रेनला मोठा फटका सहन करावा लागतोय.
डॉनबासमधील काही शहरांवर रशियन सैन्यानं ताबा मिळवलाय. त्यामुळे पुतीन यांचा आत्मविश्वास वाढलाय. मारियुपोल प्रमाणेच आता रशियन सैनिकांनी डॉनबासला चहूबाजूनं वेढा घातलाय. त्यामुळे या प्रांतातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. Вне зависимости от того, какие у них будут награды или есть, это люди, которые рискуют своим здоровьем и жизнью ради людей и детей Донбасса, ради России. Они все герои. Именно так. Каждый подвергает свою жизнь смертельной опасности, идет на это сознательно. И относиться к ним нужно именно так, как к героям. लवकरात लवकर या शहरावर कब्जा करण्याचा रशियन सैनिकांचा डाव आहे. मारियुपोलमध्ये मिळालेल्या यशानंतर पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ले वाढवलेत. आता सेव्हेरोडोनेस्क काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. युक्रेनच्या सैनिकांना गुडघ्यावर आणण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. असाच प्रयत्न डॉनबासमध्येही केला जातोय. दुसऱ्या महायुद्धात जेवढं क्षेपणास्त्र डागलं गेलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक क्षेपणास्त्रांचा वापर युक्रेन रशिया युद्धात करण्यात आलाय. यावरून युक्रेन रशिया युद्धाची तीव्रता आपल्या लक्षात येईल. कोणत्याही परिस्थितीत पुतीन माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाकडून युक्रेनवर क्रूज मिसाईलचा मारा केला जातोय. रशियाच्या हल्ल्यात अनेक शहरं ही बेचिराख झालेली आहेत. तसंच पुतीन यांनी हवाई हल्ले आणखी तीव्र केलेले आहेत. विशेषतः रशियाकडून हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातोय. पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनवर किती आक्रमकपणे हल्ले केले जात आहेत हे या दृश्यातून तुमच्या लक्षात येईल. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून हा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. युक्रेनच्या डॉनबासवर रशियाकडून तुफान मिसाईल हल्ले केले जात आहेत. रशियाकडून क्रूज मिसाईल्सचा वापर केला जातोय. टार्गेटच्या अंतरानुसार हे मिसाईल तैनात केलं जातं. पण केवळ जमिनीवरून या मिसाईल्सचा मारा केला जातोय असं नाही, तर काळ्या समुद्रातील युद्ध नौकेवरूनही क्रूज मिसाईल डागली जात आहेत. युक्रेनवर आतापर्यंत जवळपास 2200 मिसाईल्सचा मारा करण्यात आलाय असा दावा युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केलाय. गेल्या 3 महिन्यातील सरासरीचा विचार केल्यास रशियन सैन्याकडून युक्रेनवर रोज 24 ते 25 मिसाईल्स डागण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आता डॉनबासमधील युद्ध आणखी तीव्र झालंय. रशियाच्या घातक हल्ल्यासमोर डॉनबास किती काळ टिकाव धरणार हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांच्या अपेक्षा मावळल्या आहेत. रशियानं सेव्हेरोडोनेस्कमधील पॉवर स्टेशन परिसरावर कब्जा केला असून संपूर्ण शहराला चहूबाजूनं वेढा घातलाय. या युद्धात अनेक लोक जखमी झालेत. सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. मारियुपोल शहराप्रमाणे इथली परिस्थिती झाली आहे. इथे त्यांना आपला जीव गमवायचा नाही. नागरिकांजवळ असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा साठाही संपलाय. लुहान्स्क या शहरातील राज्यपालांच्या म्हणण्यानुसार डॉनबासमधील 90% भागावर रशियानं ताबा मिळवलाय. Ситуація дуже важка, тому що всі сили, як ми й очікували, кинули росіяни саме на штурм Луганської області, на те, щоб захопити міста або перерізати трасу, але вони по різним напрямкам йдуть в наступ. Враховуючи те, що ми 4-й місяць тримаємо лінію оборони, то, звісно, що дуже важко. Важко і потрохи ворог, не дивлячись на те, що вони несуть шалені втрати, вони все одно потрохи просто продавлюють отими обстрілами, продавлюють лінію наших захисників. इथं रशियन समर्थकांचा मोठा भरणा आहे. या परिसरात गेल्या 8 वर्षांपासून लष्करी संघर्ष सुरू आहे. पण आता पुतीन यांनी नवीन शहरांवर आपलं लक्ष केंद्रित केलंय. रशियन सैनिकांकडून सतत हल्ले केले जात असल्यामुळे युक्रेन सैनिकांना टिकाव धरणं कठीण झालंय. Що б не робила російська держава, знаходиться
Хтось, хто каже, давайте врахуємо її інтереси. Цьогоріч в Давосі це знову прозвучало. Попри тисячі російських ракет, які вдарили по Україні, попри десятки тисяч убитих українців, попри Бучу, попри Маріуполь тощо, попри зруйновані міста і попри побудовані російською державою фільтраційні табори, в яких убивають, катують, гвалтують і принижують, як на конвеєрі. आता हे पहा डॉनबासमधील हेलिकॉप्टर ऑपरेशन. हे युद्ध सुरू होऊन 3 महिने लोटलेत. या युद्धात हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर केला जातोय. युक्रेनच्या युद्धभूमीत हेलिकॉप्टर महत्त्वाचं अस्त्र ठरलंय. हेलिकॉप्टरमुळे अत्यंत जवळून टार्गेटवर हल्ला करता येतो. हेलिकॉप्टरच्या आवाजानं युक्रेनचं आकाश व्यापून टाकलंय. कीव शहरापाठोपाठ लुहान्स्क आणि डोनेस्क या प्रांतात रशियन सैन्यानं तांडव घातलाय. मारियुपोल शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियानं हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला. रशियानं या हल्ल्यांसाठी कामो 52 या हेलिकॉप्टरचा वापर केला होता. रशियन हवाई दलाच्या ताफ्यातील हे सगळ्यात घातक अस्त्र मानलं जात आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्रधारी हे हेलिकॉप्टर शत्रूसाठी काळ मानला जातोय, कारण दिवस तसंच रात्रीच्या वेळी हल्ला करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. Вони не можуть швидко просуватись, тому вже підключили і авіацію. Характер наступу і форма, вона однакова всюди. Тобто вони дуже довго обстрілюють позиції. Тобто артилерійський такий обстріл ведеться 4 години, до прикладу. Потім кидають в наступ роту чи 2. Якщо їм не вдається, то вони відкочуються, хто живий залишається, і знову ще один обстріл. І так траса прострілюється. Северодонецьк повністю обстрілюється, постійно просто. Але доїхати до Сєвєродонецька ще можливо. Хоча це вже такий квест. Чи десь вдасться проїхати між обстрілами, чи не вдасться, так, на грані фола. सध्याच्या घडीला युक्रेनमध्ये ज्या ज्या ठिकाणी लष्करी कारवाई सुरू आहे त्या सगळ्यात समन्वय राखण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जातोय. पुतिन यांच्या सैन्याने कीवमध्ये काही चुका केल्यामुळे त्यांचं मिशन कीव इम्पॉसिबल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता त्या चुका होऊ नयेत यासाठी पुतिन यांच्याकडून प्रयत्न केला जातोय. ज्या चुका कीवमध्ये केल्या त्या डॉनबासमध्ये टाळण्याचा रशियन सैनिकांचा प्रयत्न आहे. म्हणूनच रशियाकडून हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. रशियन सैनिकांकडून डॉनबासवरील हल्ल्यासाठी हेलिकॉप्टरची फौज तैनात करण्यात आली आहे. गेल्या 8 वर्षांपासून युक्रेनचं सैन्य या परिसरात ठाण मांडून बसलंय. मारियुपोलमध्ये वेगवेगळ्या रणनीतीचा अवलंब केला जातोय. आपल्या सैन्याला फटका बसू नये यासाठी पुतिन यांच्याकडून प्रयत्न केला जातोय. इथं एक इमारत ताब्यात घेण्याचा रशियन सैन्याचा प्रयत्न आहे. सध्या डॉनबासमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे, पण युक्रेनचे राष्ट्रपती जराही डगमगत नाहीत. Збройні сили України, наша розвідка і усі, хто захищає державу, протистоять надзвичайно жорсткому наступу російських військ на Сході. Подекуди ворог сильно переважає технікою, кількістю солдатів. Російська влада ухвалила показове рішення. Вони дозволили брати на контрактну службу людей старшого віку. Тобто молодих їм вже не вистачає. Але бажання воювати все ж таки. रशियाची 200 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा झेलेन्स्कींनी केलाय. खरं तर रशियाच्या हवाई दलाचा जगात दबदबा आहे. युद्धाच्या सुरुवातीला युक्रेनच्या तुलनेत रशियाच्या हवाई दलाची ताकद 15 पट अधिक होती. आता युक्रेनचं हवाई दल कमकुवत झालंय. पण अमेरिकेकडून मिळालेल्या स्ट्रिंगर मिसाईलमुळे रशियाच्या हवाई दलाचं मोठं नुकसान झालंय. तसंच युक्रेननं अमेरिकेकडून घेतलेल्या जॅव्हलिन मिसाईलचा सामना रशियाच्या रणगाड्यांना करावा लागतोय. नाटोनं युक्रेनला केलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीमुळे रशियाचं मिशन युक्रेन रखडलंय. आजही नाटोकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. युक्रेनला मदत करणाऱ्या देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पुतिन यांनी नाटो देशांना दिला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रशिया युक्रेन युद्ध डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता वर्तवली जाते.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.